युवा पिढी, महिला आणि अकलूजच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे। त्यामुळे अकलूजच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा आणि परिवर्तन करावे असं आवाहन अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार पूजा कोथमिरे यांनी केलं आहे। जिल्ह्यातील सर्वात चर्चेत असलेल्या अकलूज नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष आणि 23 सर्व नगरसेवक जागांसाठी अर्ज भरण्यात आले। नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीने तरुण महिला पूजा कोथमिरे यांना उमेदवारी दिली असून अकलूजमधील मोहिते पाटलांची दहशत मोडून काढण्यासाठी भाजपने आवाहन दिले आहे असं सांगण्यात येते। नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पूजा कोथमिरे यांनी माध्यमांशी संवाद साधला। गेली अनेक वर्ष मोहिते पाटलांची सत्ता असूनही आणि राज्यातील सर्व मोठी पदे अकलूजमध्ये असतानाही अकलूजचा म्हणावा तसा विकास झालेला नाही। तो विकास पूर्ण करण्यासाठी आता परिवर्तन करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलंय। अकलूजच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा। अकलूजमध्ये परिवर्तनाची गरज आहे। सर्वसामान्य गरजा, रस्ते, पाणी, वाहतूक आणि युवा पिढीसाठी नवनवीन सरकारकडून योजना येतात, ह्या मी राबवण्यासाठी ह्या मी राबवून नक्कीच अकलूजचा विकास घडवून आणेन। तुम्ही निवडणुकीमध्ये उभा आहे, उद्या जर तुम्ही नगराध्यक्ष झाला तर काय विजन ठेवलेलं आहे तुम्ही अकलूजच्या विकासाचं? अकलूजच्या जनतेच्या मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत त्या मी नक्कीच पूर्ण करेल आणि अकलूजमध्ये युवा पिढी आहे त्यांच्यासाठी मी रोजगार उपलब्ध करेल। परत जे कुपोषित बाळं आहेत त्यांच्यासाठी पण नवनवीन योजना आणेल। बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिला साक्षर नाही आहेत त्यांच्यासाठी मी साक्षरता हे एक नवीन माझं धोरण ठेवेन आणि मी अकलूजच्या जनतेला असं सांगते की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे। तर त्या ठिकाणी मातब्बर मोहिते पाटील कुटुंब समोर आहे आणि त्यांच्याच विरोधात राम सातपुते यांची लढत आहे। याच्यापुढे त्यांचा टिकाव लागेल असं वाटतंय? नक्कीच परिवर्तनाची गरज आहे। नक्कीच भारतीय जनता पक्षाचा जनतेचा कौल तोच असणार आहे। त्यामुळे नक्कीच आमच्या पक्षाचा विजय होईल। कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना तुमच्यावर पक्षाने विश्वास ठेवलेला आहे, तर तो पक्ष तुमच्यावर विश्वास कसा का बरं ठेवला? मेन म्हणजे माझे आजे सासरे जनार्दन कोथमिरे स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचाच आम्ही आदर्श घेऊन तेच आम्हाला बाळकडू भेटलेलं आहे माझ्या कुटुंबाला। त्याच्यानंतर माझे सासरे शासकीय सेवेत होते। ते शासकीय सेवेत असताना त्यांनी जनसेवा ही कशी केली हे मी जवळून बघितलेलं आहे। त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की मी त्यांचा वारसा पुढे न्यावा। तर एका ठिकाणी रामभाऊ दहशतमुक्त अकलूज अशी घोषणा त्यांच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर देतात। तुम्ही इथले रहिवासी खूप दिवसापासून आहात, तशी परिस्थिती अकलूजमध्ये आहे? नक्कीच आहे अकलूजमध्ये दहशतमुक्त परिस्थिती। आता त्याच्यावर तुम्ही जनतेला काय आव्हान? ही परिस्थिती आहे ती बदलायची आहे। जनतेला मी असं सांगेल की तुम्ही माझ्यावर नक्कीच विश्वास ठेवा। आपण अकलूजचा विकास चांगला घडवू, परिवर्तन घडवू। गेल्या अनेक वर्षांपासून मोहिते पाटलांचं अकलूजमध्ये सत्ता आहे। मग उपमुख्यमंत्रीपदापासून नगराध्यक्ष किंवा जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा ग्रामपंचायतीचे सरपंचापर्यंत सगळ्या सत्ता केंद्र त्यांच्या हातात होती। परंतु या 70-75 वर्षात वाटतं तेवढा विकास झाला आहे अकलूजचा? विकास झाला असेल तर आत्ता आपल्याला ही रस्त्याची सिच्युएशन अशी दिसली नसती। रस्ते अजिबात अकलूजमध्ये चांगले नाही आहेत। लेडीजचा स्वच्छतेचा प्रश्न आहे तो व्यवस्थित नाही आहे। पायाभूत ज्या सुविधा आहेत आपल्याकडे लाईट, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण ह्यांचा विकास तर नाहीच आहे। एवढं 70-75 वर्ष त्यांच्याकडे असून आपल्याला दिसतंयच की नाहीच झालेला आहे विकास। त्यामुळे आपल्याला परिवर्तनाची गरज आहे। मोहिते पाटलांचं समोर एवढं मोठं आव्हान आहे, तर ते आव्हान पेलण्याची ताकद बघून तुमच्यावर पक्षाने विश्वास ठेवलेला आहे, तर या निवडणुकीला नेमकं तुम्ही समोर कसं जाणार आहात? सामोरे म्हणजे मी अकलूजच्या जनतेला हेच आवाहन करते की मी एक सामान्य कार्यकर्ती म्हणून आज उभी राहिलेली आहे। त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या ज्या आशा अपेक्षा आहे त्या तर मी नक्कीच पूर्ण करेन, कारण मी सामान्य घरातली आहे। त्यामुळे सामान्य लोकांच्या काय अडीअडचणी असतात ते मला नक्कीच माहिती आहे। जनतेला काय आव्हान द्यायचं? शेवट एक जनतेला नेमकं काय आव्हान द्यायचं? भयमुक्त अकलूज, दहशतमुक्त अकलूज नेमकं काय सांगा? काय विश्वास द्याल जनतेला? मी नक्कीच जनतेला आव्हान देईल की मी नक्कीच परिवर्तन घडवल। सगळ्या सोयी सुविधांचा आपण शासनाच्या ज्या येतात त्या नक्कीच राबवल्या जातील आणि लेडीजसाठी तर सुरक्षिततेचा प्रश्न आहे तो तर मी नक्कीच पुढे नेईन।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।